भोंदू खरात भक्तांच्या घर कार्यालयात जाण्यासाठी घ्यायचा 5 ते 20 लाख रुपये। अमावस्या पौर्णिमेला लागायची घरी नेण्यासाठी रांग। भोंदू अशोक खरातवर आणखी एक गुन्हा दाखल। शिर्डीतील 4 एकर भूखंड खरेदी प्रकरणी खरातसह 5 जणांवरती गुन्हा। कर्ज फेडण्यासाठी व्याजाने पैसे देत जमीन बळकावल्याचा आरोप। राज्याला पुन्हा अवकाळीचा तडाखा। अनेक भागामध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट, शेतीचं नुकसान। तर पुढील 5 दिवस पावसाचा अंदाज। राज्यात अवकाळी पावसाचा धुमाकूळ। वीज पडून साताऱ्यामध्ये दोघांचा तर जालन्यामध्ये एकाचा मृत्यू। घरांची पडझड। 62,000 हेक्टरवरच्या पिकांचं आतापर्यंत नुकसान। मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी मुंबई महापालिकेला अखेर मिळाले कंत्राटदार। कंत्राटदार मिळण्यामध्ये येत होत्या अडचणी। नाले सफाईवरती मनपाची करडी नजर असणार। मुंबईकरांची वीज स्वस्त होणार। बेस्ट, अदानी आणि टाटा कंपन्यांच्या वीज दरामध्ये कपात। उद्यापासून नवे दर लागू होणार। मे महिन्याच्या बिलामध्ये ग्राहकांना दिलासा मिळणार। बीडमध्ये प्रेम प्रकरणातून एका तरुणाला चौघांची बेदम मारहाण। जखमी तरुणानं केली आत्महत्या। पोलिसांकडून चौघांवर गुन्हा दाखल। कर्नाटकच्या यादगिरी जिल्ह्यामध्ये 4 शाळकरी मुलांचा शेततळ्यामध्ये पडून मृत्यू। 4ही मुलं 6 ते 11 वर्ष वयोगटातली। उन्हाळी सुट्टीतील मौज मजा जीवघेणी बनली आहे। आखाती युद्ध दीड महिना चालेलच। व्हाईट हाऊसकडून माध्यमांना माहिती। इराणचे नेते आमच्या संपर्कात असल्याचाही दावा। अमेरिकेच्या लष्कराचा इराणवरती मोठा हल्ला। 2000 पाऊंडच्या बंकर बस्टर बॉम्बचा इस्फहान शहरावरती वर्षाव। राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याकडून व्हिडिओ पोस्ट। आयपीएलमध्ये राजस्थानचा चेन्नईवरती 8 गडी राखून दणदणीत विजय। 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं 15 चेंडूंमध्येच दणदणीत अर्धशतक। नमस्कार महाराष्ट्र, या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे। मी आकांक्षा जावडेकर। आपण पाहताय एबीपी माझा। बुलेटिनची सुरुवात राज्यभरामध्ये गाजलेल्या नाशिकमधील भोंदू अशोक खरातच्या बातमीनं करूयात। तर भोंदू 5 ते 20 लाख रुपये। तर भोंदू अशोक खरात याच्या काळ्या कारनाम्यांचा तपास सुरू असताना नवनवीन धक्कादायक असे खुलासे समोर येऊ लागलेत। अशोक खरात संदर्भातल्या आजच्या घडामोडी नेमक्या कोणत्या आहेत ते आपण जाणून घेऊयात। पहिली अपडेट आहे, भोंदू अशोक खरात भक्तांची लूट करण्यासाठी कोणकोणते फंडे वापरायचा याचे नमुने चौकशीमधून समोर येत आहेत। खरार स्पॉट व्हिजिटसाठी तब्बल 5 लाखांपर्यंत आकारणी करायचा अशी सूत्रांची माहिती आहे। तर एवढंच नाही तर काही श्रीमंत भक्तांकडून त्यानं स्पॉट व्हिजिटसाठी 20 लाख रुपये देखील घेतलेत। लोकांच्या घरी, कार्यालयामध्ये, व्यवसायाच्या ठिकाणी जाण्यासाठी तो महागड्या गाड्या मागवायचा आणि काही भक्तांकडून त्यानं महागड्या गाड्या उकळलेल्या होत्या। अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी खरातकडे भक्तांची रांग लागायची। जास्त पैसे देणाऱ्यांना खरात प्राधान्य द्यायचा अशी माहिती एसआयटीच्या चौकशीमधून समोर आली आहे। तर पौर्णिमा आणि अमावस्येच्या दिवशी रात्री उशिरापर्यंत भक्त दर्शनासाठी येत असत। भक्तांच्या मानसिकतेचा गैरफायदा घेत खरातनं आपली उखळ हे पांढरं करून घेतलेलं होतं। तर दरम्यान नाशिकमधील भोंदू अशोक खरातचा सीए प्रकाश पोफळे यांनी 2024 मध्ये पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरामध्ये 8 रो हाऊसेस आणि 49 गुंठे जागेसह खरेदी केले। कागदोपत्री याची किंमत 19,56,00,000 रुपये दाखवण्यात आली होती। मात्र कोरेगाव पार्क हा परिसर पुण्यातील सर्वात महागड्या भागांपैकी एक आहे।
लेन नंबर 3 मध्ये अनेक बड्या उद्योगपतींच्या बंगल्यांची मालमत्ता आहे आणि या पार्श्वभूमीवरती या खरेदीची खरी किंमत ही 100 कोटींपेक्षा अधिक असल्याचं बोललं जात आहे। अशोक खरातच्या सीएकडे इतके पैसे कुठून आले? खरात सीए मार्फत काळा पैसा पांढरा करत होता का? अशोक खरातचा या व्यवहाराशी संबंध आहे का? आणि एसआयटी कडून चौकशी होणार का? असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत। दरम्यान याच संदर्भामध्ये आम्ही सीएशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण संपर्क काही झालेला नाहीये। दरम्यान पुण्यातल्या ज्या कोरेगाव पार्क परिसरामध्ये अशोक खरातच्या सीएची संपत्ती आहे, तिथूनच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांनी। पाहूयात। अशोक खरातशी संबंधित व्यक्ती आणि या व्यक्तींचे आर्थिक व्यवहार हळूहळू चौकशीच्या रडारवरती येत आहेत, ज्यामध्ये अशोक खरातचे सीए म्हणून काम करणाऱ्या प्रकाश पोफळेंचा समावेश आहे। प्रकाश पोफळेंनी 2024 मध्ये पुण्यातील या कोरेगाव पार्कमध्ये एक मालमत्ता खरेदी केली आहे। पत्ता आहे प्लॉट नंबर 57, लेन नंबर 3 आणि मालमत्तेला पोफळेज हे नाव आहे। आणि ही सगळी जागा 49 गुंठे इतकी आहे आणि या 49 गुंठे जागेवरती 8 रो हाऊसेस आहेत आणि ही रो हाऊसेस सकट जागा या प्रकाश पोफळेंनी 19,56,00,000 रुपयांना खरेदी केल्याचं दाखवलं आहे। मात्र प्रत्यक्षात या मालमत्तेची किंमत किमान 100 कोटी रुपयांहून अधिक आहे असं इथले मालमत्ता व्यवसायात असलेले जाणकार सांगतात। कारण कोरेगाव पार्कचा हा सगळा परिसर पुण्यातला सर्वाधिक महागडा परिसर म्हणून गणला जातो। आत्ता मी जिथे उभा आहे तो पुणावाला सर्कल आहे, म्हणजे इथून पुढे पुणावालांचा बंगला, धारीवाल्यांचा बंगला आणि इतर मोठे उद्योजक ज्याच्यामध्ये बजाज यांचा देखील बंगला येतो, अशा मोठ्या उद्योजकांचे बंगले आहेत। आणि ही लेन जिथे सुरू होते या अशा प्रतिष्ठित व्यक्तींच्या लेनच्या सुरुवातीलाच असलेली ही मालमत्ता प्रकाश पोफळे यांनी 2024 मध्ये खरेदी केली आहे। हा पैसा प्रकाश पोफळेंकडे कुठून आला? तो अशोक खरातचा पैसा आहे का? अशोक खरातकडे तो पैसा कुठून आला? कोणत्या राजकारण्यांचा हा पैसा आहे का? असे एक ना अनेक प्रश्न यातून उपस्थित होत आहेत। कॅमेरामन विजय राऊतसह मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे। दरम्यान बोंधू अशोक खरातवरती आता आणखी एक गुन्हा दाखल झालाय। शिर्डीतील 4 एकर भूखंड खरेदी प्रकरणी बोंधू अशोक खरातवरती हा गुन्हा दाखल झालेला आहे। अशोक खरातसह 5 जणांवरती गुन्हा दाखल झालाय। मूळ जमीन मालक रावसाहेब गोंदकर याच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर जमीन खरेदी व्यवहारामध्ये फसवणूक केल्याप्रकरणी अशोक खरात, त्याची पत्नी कल्पना खरात, शिर्डीतला मध्यस्थ अरविंद बावके, किरण सोनावणे, अशोक तांबे यांच्यावरती देखील गुन्हा दाखल झालाय। फसवणूक आणि सावकारी अधिनियमाअंतर्गत शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। अरविंद बावके आणि किरण सोनावणे यांना ताब्यात घेण्यात आलंय। कर्ज फेडण्यासाठी व्याजाने पैसे देत जमीन बळकावल्याचा आरोप आहे। तर शिर्डीमध्ये बोंधू खरातची कोट्यवधींची मालमत्ता आहे। सर्व व्यवहारांची एसआयटी चौकशी ही सध्या सुरू आहे। आणि बोंधू अशोक खरात याला उद्या कोर्टामध्ये हजर केलं जाणार असून पोलीस कोठडीचा शेवटचा दिवस आहे। त्यामुळे आज दिवसभर अशोक खरात विरोधामध्ये आणखी काही पुरावे गोळा करून तपासाला वेग दिला जाणार आहे। बोंधू अशोक खरात याच्यावरती दाखल असलेल्या महिलांच्या लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यासंदर्भामध्ये खरातचे ओकस कार्यालयामध्ये एसआयटी कडून सोमवारी काही महत्त्वाचे पुरावे हे जप्त करण्यात आलेले आहेत। तर खरातचा मोबाईल डेटा रिकव्हर करून या आधीचं चॅटिंग, कोणाशी जास्त वेळा संभाषण केलं, कोणाच्या संपर्कामध्ये होता, काय संभाषण केलं याबाबत एसआयटी माहिती गोळा करते आणि त्यामधूनच नवीन कोणती माहिती समोर येणार याचा शोध सुरू असून तपासाचा तपशील हा उद्या कोर्टामध्ये हजर केला जाणार आहे। त्यामुळे आज दिवसभरामध्ये काय तपास होतो याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। तर खरातच्या सीएनं 100 कोटींहून अधिकची मालमत्ता घेतली असेल तर ईडीनं दखल घ्यावी अशी मागणीही त्यांनी केलेली आहे। शशिकांत शिंदे यांनी या संदर्भामध्ये ही मागणी केली आहे। खरातच्या सीएनं जर 100 कोटींहून अधिकची मालमत्ता घेतलेली असेल तर ईडीनं याची दखल घ्यावी। एसआयटी पुरता हा निर्णय मर्यादित राहत नाही। जर त्यामध्ये हवाला असेल, त्यामध्ये मनी लॉन्ड्रिंग असेल, तर त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या यंत्रणा सुद्धा आल्या पाहिजेत।
मग IT आलं पाहिजे, ED सुद्धा आलं पाहिजे आणि त्यांनी ती चौकशी करून त्याच्या पाठीमागे जे कोणी आहेत आणि आज जर चुकीच्या पद्धतीने झालं असेल तर आमची मागणी आहे की 100% याच्यावर अशा प्रकारची कारवाई करणं गरजेचं आहे. आणि दरम्यान अशोक खरातच्या बोंदुगिरीवरती आता साधू महंतांनी देखील संताप व्यक्त केलाय. अशोक खरात हा ज्योतिषी नाही, तांत्रिक मांत्रिक नाही, त्याचा आणि अध्यात्माचा काहीही संबंध नाही, अशी तिखट प्रतिक्रिया ही नाशिकच्या साधू महंतांनी दिलेली आहे. कुंभनगरी नाशिक आणि साधू महंत यांची बदनामी होत असल्यामुळे साधू महंतांनी नाराजी व्यक्त केली आहे. साधूंचा मुखवटा धारण करून बोंदुगिरी करणाऱ्यांना चाप लावण्यासाठी ही नियमावली तयार केली जाणार आहे. अखिल भारतीय संत समितीनं आयोजित केलेली राष्ट्रीय स्तरावरील संतांचं संमेलन हे 4 आणि 5 एप्रिलला नाशिकमध्ये होणार आहे. देशभरामधील 300हून अधिक साधू महंत हे सहभागी होणार आहेत. यामध्ये धोंदू साधू महंत या विषयावरती मंथन देखील होणार आहे. आणि नाशिकच्या साधू महंत यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी. बघूयात. तो जे करत होता तो पूजा विधीचा भाग होता असं त्याचं वारंवार सांगणं आहे. नाही, असली कुठली पूजा, अघोर प्रथेमधली काही पूजा जर कोणी कोणाच्याही पद्धतीने करायला लागलं तर त्याला पूजा ही सात्विक आहे. पूजा संगतीकरण दानेषु अशी संज्ञा आलेली आहे पूजेचा संज्ञा, आणि पूजा प्रकाश नावाचा ग्रंथविधी आहे, त्यानुसारच सर्व पूजन चालत असतं. अशास्त्रीय पूजन आहे हे सर्व. जो अपने को स्वयं घोषित बाबा कहता है, कहीं हमारे आंकड़ा उसको कहीं समर्थन करता है नहीं है, क्योंकि न करने वाला भी नहीं है. आणि आज जो समाज में जो विकृत आज फैलाया जा रहा है तो ये पूरे महाराष्ट्र जिसके कारण आज बदनाम हो रहा है. आणि आने वाला सिंहस्थ कुंभ मेला है 2027 में, कहीं इसी प्रकार कोई ना कोई जब होगा तो हम समझता हूँ हमारा कुंभ मेला ही बदनाम होगा. तो आणि कुंभ मेला के साथ साथ पूरा नासिक और महाराष्ट्र बदनाम हो रहा है. मैं तो यही कहूँगा, हमारे आखड़ा की ओर से सब लोग यही मांग है, जे कहीं वो गलत किया, जो प्रकार दुष्कर्म किया है तो वो कानून तरीका से उसकी दंड मिलना चाहिए. संतांच्या महाराष्ट्रामध्ये अशी भोंदूगिरी अजिबात खपवून घेतली जाणार नाही. 4 आणि 5 तारखेला नाशिकमध्ये राष्ट्रीय संतांची परिषद संपन्न होते आणि देशभरातले 300 राष्ट्रीय स्तरापासूनचे सगळे साधू महंत नाशिकला येणार आहेत. आम्ही या ठिकाणी सगळ्या साधू महंतांना विनंती करणार आहोत की समाजाचं प्रबोधन करण्याकरता तुम्ही नियमावली कृपा करून तयार करा की जेणेकरून आपले खरे संत हे वेगळे असतील आणि संतांच्या नावाखाली, अध्यात्माच्या नावाखाली असा जो काळा बाजार लोक मांडतात त्यांना उघडं पाडलं गेलं पाहिजे, त्यांना अद्दल घडवली गेली पाहिजे. म्हणून सगळ्या साधू महंतांनी पुढाकार घ्यावा. आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातील ज्योतिष परिषद आणि जे ज्योतिष विज्ञान केंद्र आहेत त्यांचे जे सर्व पदाधिकारी आहेत यांची एक बैठक घेत आहोत. आणि त्या बैठकीमध्ये देखील असा निर्णय होईल की जे संस्थेतर्फे अधिकृत ज्योतिषाचार्य आहेत, ज्यांचा सिलेबस झालाय, अशाच व्यक्तींना आम्ही यापुढे ज्योतिषाचार्य म्हणून मान्यता देणार आहोत. दरम्यान अशोक खरात याच्याकडे कोणते राजकारणी येत होते याची माहिती SITनं जाहीर करावी अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. तर तृप्ती देसाईंनी नीलम गोरेंवरती केलेल्या आरोपांवरून मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी देखील नीलम गोरेंवरती जोरदार हल्लाबोल केलाय. फक्त मी एवढंच म्हणेन की खरातने जी नावं घेतलेली आहेत त्यांच्याकडे कोण कोण येत होते, कोणाकोणाचे नंबर, ते पोलिसांनी किंवा SITने जाहीर करावं एवढंच मी सांगेन. मी कोणाची व्यक्तिगत नाही. या प्रकरणात मात्र महिला बालकल्याण मंत्री अजूनही बोलताना दिसत नाहीये. महिला बालकल्याण मंत्र्यांनी बोलायला हवं, कारण महिला बालकल्याण मंत्र्यांची. आणि यानंतर थेट जाऊयात मुख्यमंत्री सध्या बोलतात. किस प्रकार से विकास होता है ये लोगों ने देखा है, इसलिए कांग्रेस पर किसी का भरोसा नहीं. सर, इंटरनल सिक्योरिटी के लिए नक्सल एक बड़ा थ्रेट हुआ करता था. अमित शाह जी ने कल कहा जो सरकार ने डेडलाइन तय किया था 31 मार्च, उसको हमने पूरा कर दिया, भारत नक्सल मुक्त हो गया. देखिए, मैं प्रधानमंत्री मोदी जी का और हमारे गृह मंत्री अमित भाई का बहुत बहुत अभिनंदन करना चाहूंगा, उनका आभार व्यक्त करना चाहूंगा कि जिस प्रकार से नक्सल के खिलाफ बहुत दृढ़ता से उन्होंने लड़ाई लड़ी. मैं खुद जिस राज्य से आता हूं, महाराष्ट्र, वो राज्य एक सबसे बड़ा नक्सल पीड़ित राज्य हुआ करता था और मोदी जी के, अमित भाई के नेतृत्व में अब वहां से नक्सलवाद का तकरीबन पूरा सफाया हम लोगों ने कर दिया है. वहां भी बिल्कुल जिस गढ़चिरौली में पांव भी नहीं रखा जाता था, अब वो गढ़चिरौली देश का एक प्रकार से स्टील सिटी बनने जा रहा है.
तो मुझे लगता है कि निश्चित रूप से ये मोदी जी की और अमित शाह जी की दृढ़ता है, जिसके कारण हम नक्सलवाद से दो हाथ करके उसका सफाया कर पाए। सर 13 मार्च को यहाँ प्रधानमंत्री ने 200 साल से जो काम पूरा नहीं हुआ था, टी बगान में काम करने वाले जो वर्कर्स हैं उनको लैंड राइट दिया ताकि वो अपनी जमीन पर खुद का अपना घर बना पाए। इससे कितना कुछ टी बगान के वोटरों पर असर पड़ेगा, क्योंकि आप तो घूम रहे हैं चारों तरफ। देखिए, मैं एक बात मानता हूं कि मोदी जी के मन में हमेशा समाज का जो गरीब है, जो बेघर है, जिसको कुछ मिला नहीं। तर याकडे आपलं लक्ष असेल, पण तुर्तास पुढची एक ब्रेकिंग बातमी पाहूयात। बिहारच्या नालंदामध्ये चेंगराचेंगरी झालेली आहे। मगडा शीतला या मंदिरामध्ये ही चेंगराचेंगरी झालेली आहे। आत्ताची एक मोठी अपडेट समोर येते। बिहारमधून नालंदामध्ये चेंगराचेंगरी झालेली आहे। मगडा शीतला या मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणावरती गर्दी झालेली होती आणि याच वेळी ही चेंगराचेंगरी झाल्याचं कळतंय। तर या चेंगराचेंगरीमध्ये काही नागरिकांचा मृत्यू झाल्याची भीती देखील आता व्यक्त केली जाते। त्यामुळे या सगळ्याच संदर्भातली माहिती ही अगदी काहीच वेळामध्ये समोर येईल। मात्र मगडा शीतला हे मंदिर आणि या मंदिर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती गर्दी झालेली होती आणि ही गर्दी अनियंत्रित झाल्यामुळे काहीशी चेंगराचेंगरी इथं झाली आणि याच दरम्यान काही भाविकांचा मृत्यू झाल्याची भीती देखील आता व्यक्त केली जाते। बिहारच्या नालंदामधली ही सगळी घटना आहे आणि याच संदर्भामध्ये अपडेट देतात आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे सध्या आपल्या सोबत आहेत। सोमेश, नेमकं काय घडलेलं आहे, सध्याची स्थिती काय आहे? बिहारच्या नालंदा येथे मगडा शीतला मंदिर आहे आणि त्या मंदिरात अनेक लोक निरोगी आरोग्यासाठी म्हणून जातात आणि खूप मोठ्या प्रमाणावर सिद्धपीठ म्हणून तिथे भाविकांची गर्दी असते। आज निश्चितच सुट्टीचा दिवस आहे, त्यामुळे तिथे भाविकांची संख्या जास्त झाली आणि या सगळ्यात आता जी माहिती मिळते त्यानुसार तिथे चेंगराचेंगरी झाल्याची शक्यता वर्तवली गेलेली आहे। चेंगराचेंगरी झालेली आहे आणि या चेंगराचेंगरीमध्ये मोठ्या प्रमाणावर गंभीर हानी तिथल्या भाविकांना, श्रद्धाळूंना ही सहन करावी लागली असं कळतंय। काही जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची शंका व्यक्त केली जाते आणि आता सध्या चेंगराचेंगरी झाली आणि प्रशासनाकडून या सगळ्या चेंगराचेंगरीच्या अनुषंगाने रेस्क्यू एफर्ट सुरू आहेत। अगदी सोमेश, खरं तर आत्ताची तिथली स्थिती काय आहे? कारण काही वेळापूर्वी चेंगराचेंगरी झाल्याचं तुम्ही म्हणताय, आत्ता सध्या तिथली परिस्थिती नेमकी कशी आहे? तिथे रेस्क्यू एफर्ट सुरू आहेत। एकदम ही सगळीच माहिती नव्याने समोर येते। अजूनपर्यंत याबाबतच्या कुठल्याही माहितीविषयी अधिकृत पुष्टी केली गेलेली नाहीये। चेंगराचेंगरी झाली आहे, त्यामध्ये जखमी झाल्याची शक्यता आहे, काही जीवितहानी झाल्याची शक्यता जाते, परंतु अजूनपर्यंत या सगळ्याविषयी सरकारकडून आणि स्थानिक प्रशासनाकडून अधिकृत माहिती समोर यायची। ठीक आहे, धन्यवाद सोमेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आणि यानंतर अशोक खरात प्रकरणामध्ये एक नवीन अपडेट समोर येते। अशोक खरातच्या 40 ते 45 राजकीय नेते हे नियमित संपर्कात असल्याची सूत्रांची माहिती आहे। बंधू अशोक खरातच्या मुलीच्या लग्नपत्रिकेमध्ये हे सगळे सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांची नावं असल्याचं देखील कळतंय। अशोक खरातनं राजकीय नेत्यांची नावं ही कोड वर्डमध्ये आपल्या फोनमध्ये सेव्ह केल्याचं कळतंय। कोणतेही राजकीय निर्णय घेण्यापूर्वी हे राजकीय नेते बंधू अशोक खरातचा सल्ला घेत असल्याची माहिती कळते। तर निवडणुकीमध्ये फॉर्म भरण्यापूर्वी देखील राजकीय नेते हे अशोक खरातला वेळ आणि तारीख विचारत असल्याची माहिती देखील समोर आलेली आहे। SITला 2 दिवसांपूर्वीच फॉरेन्सिक टीमकडून क्लोन डेटा हा मिळालेला होता आणि अशोक खरात प्रकरणी SITकडून तांत्रिक पुरावे आणि मोबाईलमधून डेटातून नवीन खुलासे आता होण्याची शक्यता ही देखील वर्तवली जाते। आणि याच संदर्भामध्ये आपण अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम बोडके यांच्याकडून। शुभम, खरं तर धक्कादायक असा खुलासा झालेला आहे। 40 ते 45 राजकीय नेते त्याच्या संपर्कात होते, नेमकी काय माहिती मिळते? नक्कीच आकांक्षा, आपण बघतो या अशोक खरातचे काही राजकीय संबंध असल्याचा देखील संशय व्यक्त केला जात होता आणि ज्या पद्धतीने आता SITचा तपास सुरू आहे त्या तपासामध्ये वेगवेगळे जे अपडेट आहे आणि जे धक्कादायक खुलासे आहेत ते समोर येताना पाहायला मिळत आहे। या अशोक खरातच्या मुलीच्या लग्नपत्रिकेमध्ये देखील काही प्रमुख सत्ताधारी पक्षाचे नेते, विरोधी पक्षांच्या नेत्यांची नावं त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत होते। एकूण जर बघितलं तर या अशोक खरातच्या मोबाईलमध्ये काही राजकीय नेत्यांचे मोबाईल नंबर जे आहेत ते काही कोडवर्डमध्ये सेव्ह असल्याची माहिती समोर आलेली आहे। जवळपास
जवळपास 40 ते 50 जे राजकीय नेते आहे ते खरं तर या अशोक खरातच्या संपर्कात हे सातत्याने होते अशी देखील माहिती समोर येते. निवडणुकीचे फॉर्म भरण्याचा काळ असेल किंवा आपण निवडणुकीच्या काळामध्ये बघितलं तर अनेकदा राजकीय नेते या अशोक खरातला त्या ठिकाणी फॉर्म भरण्याची वेळ तारीख विचारत होते अशी देखील माहिती समोर आलेली आहे. SIT कडनं त्यासोबत फॉरेन्सिक टीमकडनं जो क्लोन डाटा अहवाल जो आहे तो त्या ठिकाणी हाती लागलेला आहे. त्या संदर्भात जो तांत्रिक पुराव्याच्या आधारे त्याचा जो तपास सुरू आहे त्यामध्ये देखील नवनवीन खुलासे देखील होण्याची शक्यता आहे. एकूण जर बघितलं तर या सगळ्या प्रकरणामध्ये अशोक खरात याचे राजकीय लोकांशी संबंध होते का या प्रश्नाचं खरं तर आता उत्तर नव्याने या ठिकाणी समोर येताना पाहायला मिळत आहे. अनेक दिवसांपासून या अशोक खरातच्या संपर्कामध्ये काही महत्त्वाचे नेते होते, त्यांचं येणं जाणं होतं. यामध्ये अनेक राजकीय नेत्यांचे त्याचे आर्थिक संबंध असल्याचा देखील जो संशय आहे तो व्यक्त केला जातो आहे. त्यामुळे आता SITच्या तपासामध्ये खरं तर अनेक महत्त्वाचे आणि त्यासोबत धक्कादायक असे खुलासे समोर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्या ज्या पद्धतीने या अशोक खरातला कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे त्यामध्ये या क्लोन डाटा संदर्भात देखील SIT कडनं कोर्टासमोर काय नवनवीन पुरावे त्या ठिकाणी सादर केले जातील हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. आकांक्षा. अगदी जसं शुभम तुम्ही म्हणताय की मोबाईलचा हा सगळा डाटा रिकव्हर करण्याचं काम सुरू आहे, यामध्ये अजून काही नवीन खुलासे होत आहेत का? नेमके कोणते हे नेते होते ज्यांची नावं या पत्रिकेमध्ये दिसत आहेत? असतील त्या ठिकाणी आशिष शेलार असतील, मिलिंद नार्वेकर असतील, दीपक केसरकर, रुपाली चाकणकर अशा नेत्यांची त्या ठिकाणी नावं या पत्रिकेमध्ये आहे. या क्लोन डाटामध्ये जर काही महत्त्वाच्या खुलासे त्या ठिकाणी झाले तर हे नेमके नंबर या नेत्यांच्या कोणत्या नावाने त्या ठिकाणी खरं तर सेव्ह होते हे देखील समोर येणार आहे. फॉरेन्सिक टीमकडनं ज्या पद्धतीने आता या सगळ्या संदर्भामध्ये तांत्रिक पुराव्याच्या आधारे काही त्या ठिकाणी जो तपास केला जातो आहे त्या तपासामध्ये या अशोक खरातची समक्ष त्या ठिकाणी चौकशी व्हावी असं SIT कडनं आपण बघतोय. 2 दिवसापूर्वी ज्या पद्धतीने त्याला कोर्टात हजर केलं त्यावेळेस त्या ठिकाणी त्याची पोलीस कोठडीची वाढीव मिळावी यासाठी खरं तर हा SIT कडनं कोर्टासमोर सांगण्यात आलेलं होतं. आणि ऐकून जर पाहिलं तर या सगळ्या प्रकरणामध्ये राजकीय नेत्यांचे हितसंबंध असल्याचा संशय SITच्या पथकाला त्या ठिकाणी असल्यामुळेच कुठेतरी या तांत्रिक पुराव्याच्या आधारे त्या ठिकाणी या अशोक खरातची समक्ष चौकशी व्हावी हे खरं तर त्या ठिकाणी कोर्टासमोर सांगितलेलं होतं. आणि अशोक खरातची सध्या समक्ष चौकशी केली जात असताना त्या ठिकाणी तो काही अधिकाऱ्यांना या सगळ्या चौकशीमध्ये सहकार्य करत नसल्याचं देखील SIT अधिकाऱ्यांनी सांगितलेलं होतं. त्यामुळे या सगळ्या गोष्टींना त्या ठिकाणी विलंब लागत असला तरी देखील या सगळ्या क्लोन डाटा सोबत फॉरेन्सिक टीम, काही सायबर तज्ज्ञ, त्यासोबत नाशिक पोलिसांची सायबर टीम या एकूण या संयुक्त कारवाईमध्ये अनेक महत्त्वाचे खुलासे हे खरं तर आज दिवसभरात समोर येण्याची शक्यता आहे. आणि या महत्त्वाच्या पुराव्याचे जे ठोस पुरावे खरं तर SITच्या हाती लागणार आहे त्या पुराव्याच्या अनुषंगाने उद्याच्या कोर्टामध्ये जी सुनावणी होणार आहे त्यामध्ये खरं तर अशोक खरातचे अनेक कारनामे हे SIT त्या ठिकाणी कोर्टासमोर मांडणार असल्याची माहिती आपल्याला मिळते. आकांक्षा. अगदी त्यामुळे आजच्या या चौकशीकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे. या चौकशीमध्ये नेमकं काय समोर येतं, काय खुलासे होतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. शुभम, या सगळ्याच संदर्भामध्ये तुम्ही माहिती दिलीत याबद्दल आभार. तर खरातचे वऱ्हाडी नेते मंडळी आपण या TV स्क्रीनवरती पाहतोय. प्रमुख पाहुणे म्हणून अनेक नेते मंडळींची नावं लिहिण्यात आलेली आहेत. यामध्ये एकनाथ शिंदे असतील, आशिष शेलार असतील, त्याबरोबरच रुपाली चाकणकर असतील. या सगळ्यांचीच नावं खरातच्या मुलीच्या या लग्नपत्रिकेमध्ये नमूद करण्यात आलेली आहेत. त्यामुळे खरातचे वेगवेगळ्या नेते मंडळींशी कशा पद्धतीनं हितसंबंध होते हे देखील यावरून दिसून येत आहे. त्याच पद्धतीनं त्याच्या मोबाईलमध्ये देखील अनेकांची नावं ही कोडवर्डमध्ये सेव्ह करण्यात आलेली आहेत. त्यामुळे याचा देखील खुलासा होणं अत्यंत गरजेचं आहे. या सगळ्याच संदर्भामध्ये त्याची चौकशी सुरू आहे आणि उद्या कोर्टामध्ये त्याला पुन्हा एकदा हजर केलं जाणार आहे. त्यामुळे या सगळ्याच संदर्भामध्ये उद्या कोर्टामध्ये नेमके कोणते खुलासे होतात, कोणते पुरावे दिले जातात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असं ठरणार आहे. प्रमुख पाहुण्यांची ही लिस्ट सध्या आपण TV स्क्रीनवरती पाहतोय. खरातच्या मुलीचं लग्न होतं आणि याच मुलीच्या लग्नाच्या लग्नपत्रिकेमध्ये या सगळ्या नेते मंडळींची नावं असल्याचं आपल्याला दिसून येत आहे. आणि याच संदर्भामध्ये आपण पुन्हा एकदा माहिती जाणून घेऊयात. शुभम, ही लग्नपत्रिका देखील आता समोर आलेली आहे. अनेक बड्या नेत्यांची नावं दिसत आहेत यामध्ये. नक्कीच खरं तर या अशोक खरातच्या मुलीचा त्या जानेवारी मध्ये जो विवाह सोहळा झाला या विवाह सोहळ्याची जी पत्रिका आहे ती खरं तर आपल्या हाती लागलेली आहे.
आणि या पत्रिकेमध्ये आपण जर बघितलं तर प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव त्या ठिकाणी आहे, जे चंद्रकांत पाटील आहे भाजपचे नेते त्यांचं त्या ठिकाणी नाव आहे, मंत्री आशिष शेलार यांचं नाव आहे, रुपाली चाकणकर ज्या महिला आयोगाच्या अध्यक्ष होत्या त्यांचं नाव त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. एकूण जर बघितलं तर ठाकरे सेनेचे जे प्रमुख नेते आहेत, आमदार आहेत, मिलिंद नार्वेकर यांचं देखील त्या ठिकाणी नाव आपल्याला पाहायला मिळतंय. सोबत अनेक दिवसांपासून चर्चेत असलेले जे दीपक केसरकर आहे त्यांचा जो वारंवार खरं तर या अशोक खरात सोबत संबंध होता असं सुषमा अंधारे हे वारंवार सांगताय. रुपाली ठोंबरे देखील या संदर्भामध्ये ज्या टीका करत आहे, ज्या वेगवेगळे दावे त्यांचे सुरू आहे, यामध्ये देखील दीपक केसरकर हे देखील यांचं देखील नाव खरं तर या लग्नपत्रिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. 10 जानेवारी 2026 म्हणजे 2 महिन्यापूर्वी हा विवाह त्या ठिकाणी झालेला होता आणि या विवाहाच्या दरम्यान आपण जर पाहिलं तर जी पत्रिका आहे ती आपल्या हाती लागलेली आहे आणि या पत्रिकेमध्ये या सगळ्या प्रमुख मंडळींची जे राजकीय नेते आहेत त्यांची नावं आपल्याला या लग्नपत्रिकेमध्ये पाहायला मिळतात. त्यामुळे कुठेतरी या अशोक खरातचे राजकीय लोकांशी किती जवळीक होती हे देखील यामधून खरं तर आपल्याला पाहायला मिळत आहे. आकांक्षा, अगदी बरोबर आहे. अशोक खरातची या राजकीय नेते मंडळींची किती जवळीक होती हेच यावरून दिसून येत आहे. धन्यवाद शुभम या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. आणि याच संदर्भामध्ये आपण अधिक चर्चा करूयात. आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी सध्या आपल्यासोबत आहेत. मुकुल, खरं तर खरातच्या मुलीची लग्नपत्रिका समोर आलेली आहे आणि त्यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून काही नेते मंडळींची नावं दिसतात. जशा पद्धतीनं आपण पाहिलं की चाकणकरांची SIT चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. आता इतर राजकीय मंडळींची चौकशी होऊ शकते का? सोहळा होता. अशोक खरात येथे अनेक मंत्र्यांसोबत, नेत्यांसोबत त्याचे संबंध होते हे आता उघडकीस आलेलं आहे. मात्र ह्या शुभविवाहासाठी त्याने काही मंत्र्यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केलेलं होतं. त्यामुळे थेट विवाह सोहळ्यासाठी गेलो म्हणून कोणाची चौकशी होणार तर तसं होणार नाही. परंतु त्याची जी प्रॉपर्टी त्यांनी घेतलेली आहे किंवा तो जे काही इथे कारनामे करत होता त्याच्यामध्ये जर कोणाकोणाचा संपर्क असेल, कोणाकोणाचा संबंध जर आला तर त्या सर्वांची चौकशी ही निश्चितच केली जाणार आहे. त्यासाठीच आता SIT कडनं त्याचा मोबाईल क्लोन करण्यात आलेला आहे. जो डेटा होता त्याचा मोबाईल मधला जो त्याने डिलीट केला आहे अशी शक्यता, असा संशय व्यक्त केला जात आहे, तो पुन्हा एकदा रिकव्हर करण्यात आलेला आहे. त्याने काही कोड वर्ड वापरलेले होते. अमुक एका व्यक्तीसाठी त्याने वेगळंच काहीतरी नाव म्हणजे त्याचं ओरिजिनल नाव न वापरता डमी नावाने किंवा कोड वर्डने त्यांचा नंबर सेव्ह केलेला होता. ते सर्व आता पडताळणी करून पाहत आहे. कुठल्या नंबर वेगळ्या नावाने त्याने सेव्ह केलेला होता त्याची देखील यादी आता केली जात आहे आणि त्यानुसार पुढचा तपास केला जात आहे. आता वास्तविक पाहता ज्यावेळेस हा लग्न सोहळा होता यावेळेस नाशिक महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी होती. त्यामुळे अनेक नेते, अनेक मंत्री या कालावधीमध्ये नाशिकमध्ये आलेले होते. काही लोक लग्नाच्या दिवशी होते तर काही लग्नाच्या आदल्या दिवशी किंवा नंतरच्या दिवशी होते. त्यातील काही लोक जाऊन त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गेले होते का, हा आता खरा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहे. अगदी धन्यवाद मुकुल या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. बोंधू खरात भक्तांच्या घर कार्यालयात जाण्यासाठी घ्यायचा 5 ते 20 लाख रुपये. अमावस्या पौर्णिमेला लागायची घरी नेण्यासाठी रांग. बोंधू अशोक खरातवर आणखी एक गुन्हा दाखल. शिर्डीतील 4 एकर भूखंड खरेदी प्रकरणी खरातसह 5 जणांवर गुन्हा. कर्ज फेडण्यासाठी व्याजाने पैसे देत जमीन बळकावल्याचा आरोप. राज्याला पुन्हा अवकाळीचा तडाखा. अनेक भागामध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट, शेतीचं नुकसान. तर पुढील 5 दिवस पावसाचा अंदाज. राज्यात अवकाळी पावसाचा धुमाकूळ. वीज पडून साताऱ्यामध्ये 2घांचा तर जालन्यामध्ये 1चा मृत्यू. घरांची पडझड. 62,000 हेक्टरवरच्या पिकांचं आतापर्यंत नुकसान. मुंबईकरांची वीज स्वस्त होणार. बेस्ट, अदानी आणि टाटा कंपन्यांच्या वीज दरामध्ये कपात. उद्यापासून नवे दर लागू होणार. मे महिन्याच्या बिलामध्ये ग्राहकांना दिलासा मिळणार. बीडमध्ये प्रेम प्रकरणातून एका तरुणाला 4घांची बेदम मारहाण. जखमी तरुणानं केली आत्महत्या. पोलिसांकडून 4घांवर गुन्हा दाखल. कर्नाटकच्या यादगिरी जिल्ह्यामध्ये 4 शाळकरी मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू. 4ही मुलं 6 ते 11 वर्ष वयोगटातली. उन्हाळी सुट्टीतील मौज मजा जीवघेणी बनली.
बिहारच्या नालंदामधील मगडा शीतला मंदिरामध्ये चेंगराचेंगरी, गर्दी अनियंत्रित झाल्यामुळे दुर्घटना, चेंगराचेंगरीमध्ये 6 भाविकांचा मृत्यू. आखाती युद्ध दीड महिना चालेलच, व्हाईट हाऊसकडून माध्यमांना माहिती. इराणचे नेते आमच्या संपर्कात असल्याचाही दावा. अमेरिकेच्या लष्कराचा इराणवरती मोठा हल्ला, 2000 पाऊंडच्या बंकर बस्टर बॉम्बचा इस्फहान शहरावरती वर्षाव. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याकडून व्हिडिओ पोस्ट. आयपीएलमध्ये राजस्थानचा चेन्नईवरती 8 गडी राखून दणदणीत विजय. 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं 15 चेंडूंमध्येच दणदणीत अर्धशतक. बिहारच्या नालंदामध्ये चेंगराचेंगरी झालेली आहे आणि या चेंगराचेंगरीमध्ये 6 जणांचा मृत्यू झालाय. मगडा शीतला मंदिरामध्ये चेंगराचेंगरी झालेली आहे, तर गर्दी अनियंत्रित झाल्यामुळे ही चेंगराचेंगरी झाल्याची माहिती सध्या समोर येते आणि या चेंगराचेंगरीमध्ये आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झालेला आहे. तर सुट्टीचा दिवस असल्यामुळे या मंदिरामध्ये प्रचंड अशी गर्दी झालेली होती. मगडा शीतला हे नालंदामधलं मंदिर आहे आणि याच मंदिरामध्ये भाविकांची प्रचंड अशी गर्दी झाली. ही गर्दी अनियंत्रित झाली आणि त्यानंतर या परिसरामध्ये काहीशी चेंगराचेंगरी झाली, ज्या चेंगराचेंगरीमध्ये एकूण 6 जणांचा मृत्यू झालेला आहे. तर बिहारच्या नालंदामधली अत्यंत दुर्दैवी अशी ही घटना आहे. यानंतर प्रशासनाकडून ही गर्दी पांगवण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती ही समोर येते. प्रचंड अशी गर्दी या परिसरामध्ये झालेली होती. अनेक भाविक हे दर्शनासाठी या मंदिरामध्ये दाखल झालेले होते आणि त्याचवेळी गर्दी अनियंत्रित झाली आणि ही चेंगराचेंगरी झाली. नालंदामधलं मगडा शीतला हे मंदिर आहे आणि अतिशय प्रसिद्ध असणाऱ्या या मंदिरामध्ये भाविक हे दर्शनासाठी आलेले होते आणि याचमध्ये आता 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती कळते आणि याच संदर्भात अपडेट देत आहेत आमचे प्रतिनिधी सोमेश कोळगे. सोमेश, बिहारमधल्या नालंदा येथे जी चेंगराचेंगरी झाल्याची बातमी थोड्या वेळापूर्वी आली होती, त्यामध्ये आता 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचं कळतंय. या स्टॅम्पेडमध्ये आज जेव्हा सुट्टीचा दिवस आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावर तिथे लोक हे जात असतात दर्शन घेण्यासाठी, तर यावेळी अचानक ही चेंगराचेंगरी आज सकाळी झाली आणि त्यानंतर आता त्या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरू होते. त्या दरम्यान आत्ताची माहिती मिळते त्यानुसार 6 भाविकांचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि अजूनही या ठिकाणी अँब्युलन्स पोहोचलेल्या आहेत आणि जास्तीत जास्त भाविकांना ज्यांना आवश्यकता आहे, जे चेंगराचेंगरीमध्ये अडकले होते, त्यांना सर्व प्रकारच्या प्राथमिक आरोग्य सुविधा तातडीने उपलब्ध व्हाव्यात, फर्स्ट एड उपलब्ध व्हावं यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आता जी माहिती मिळते त्यामध्ये जवळपास 6 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि तिथे असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी जे सांगितलंय त्यानुसार काही लोकांना चक्कर आली होती, काही जण जखमी झालेले आहेत आणि त्या ठिकाणी आता अँब्युलन्स पोहोचल्या, त्यामुळे सर्वांना तातडीने आरोग्य सुविधा किंवा आवश्यक असलेल्या सर्व प्रकारची मदतही मिळते. परंतु तरी दरम्यानच्या काळामध्ये या सगळ्यात काही जणांचा मृत्यू झाल्याचंही कळतंय. ऍक्च्युली आजचा दिवस हा तसा चैत्र नवरात्र जी असते त्या चैत्र नवरात्रीतला दिवस होता आणि त्यामुळे देखील खूप मोठ्या प्रमाणावरती चैत्र नवरात्रीनंतरचा तातडीचा दिवस होता. पण त्यावेळी सुद्धा मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी लोक व्हिजिटसाठी, भेटीसाठी, तिथे दर्शनासाठी गेलेले होते आणि आज सुट्टीचा दिवस असल्यामुळे आणखीन मोठ्या प्रमाणावर भाविकांची, श्रद्धाळूंची गर्दी होती असं कळतंय आणि त्यामुळे इथे जी काही तिथे आता चेंगराचेंगरीचं नेमकं कारण काय ठरलं, कोणती अफवा ठरली का, तिथे लोकांच्या व्यवस्थित रांगा नव्हत्या का, तर या सगळ्या बद्दल वेगवेगळ्या स्वरूपाची माहिती प्रत्यक्षदर्शींकडून सांगितली जाते. परंतु तिथे चेंगराचेंगरी झाली आणि त्या चेंगराचेंगरीमध्ये आता ही दुर्दैवी बातमी येते की 6 भाविकांचा मृत्यू झालेला आहे. अगदी धन्यवाद सोमेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.
नक्षलवादी चळवळीला अखेरची घरघर लागलेली आहे. नक्षलींच्या सेंट्रल कमिटीमधल्या आणखी एकानं शरणागती पत्करलेली आहे. काल रात्री उशिरा चेल्लुरी नारायण राव उर्फ सुरेश यानं शरणागती पत्करलेली आहे. आंध्र प्रदेश पोलिसांसमोर 8 सहकाऱ्यांसह सुरेश हा शरण आलेला आहे. तर गेली 36 वर्ष सुरेश हा नक्षल चळवळीमध्ये सक्रिय होता. सुरेशच्या शरणागतीनंतर सेंट्रल कमिटीमध्ये आता केवळ 2च सदस्य उरलेले आहेत. त्यामुळे नक्षलवाद्यांना हा एक मोठा धक्का म्हणावा लागेल. आणि याच संदर्भामध्ये अपडेट देत आहेत आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ. रजत, खरं तर ही नक्षल चळवळ आता संपुष्टात आली आहे असंच एका अर्थी म्हणायचं का? महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये मोठे हादरे जे आहेत ते या संपूर्ण माओवादी चळवळीला बसलेले होते आणि आता झारखंड, ओडिसा आणि आंध्र प्रदेशचा जो सीमावर्ती भाग आहे त्या भागामध्ये काही मोजके माओवादी जे आहेत छोट्या छोट्या समूहामध्ये शिल्लक होते आणि त्यापैकी एक चेल्लुरी नारायण राव जे माओवाद्यांच्या सेंट्रल कमिटीचे सदस्य आहेत, त्यांनी आज काल संध्याकाळी आंध्र प्रदेश पोलिसांसोबत आपल्या 8 सहकाऱ्यांसह शस्त्र जे आहे ते खाली ठेवलेले आहे. त्यामुळे एकेकाळी माओवाद्यांची सेंट्रल कमिटी 22 सदस्यांची असायची. आता त्याचे फक्त 2 सदस्य, एक सर्वोच्च नेता गणपती जो बराच वयोवृद्ध झालेला आहे, तो अजूनही पोलिसांच्या किंवा सुरक्षा दलांच्या हाती लागलेला नाही, आत्मसमर्पण त्याने केलेलं नाही. आणि सोबतच झारखंडच्या भागामध्ये सक्रिय असलेला मिशीर बेसरा जो आपल्या जवळपास 38 ते 40 सहकाऱ्यांचा अजूनही पोलिसांसमोर आलेला नाही. असे 2च सेंट्रल कमिटी मेंबर जे आहेत ते बाहेर आहेत. अन्यथा इतर सर्व सेंट्रल कमिटी मेंबर एकतर मारले गेले आहेत किंवा त्यांनी पोलिसांसमोर शरणागती पत्करली आहे. त्यामुळे निश्चितच जो दावा केंद्र सरकार करतंय, ग्राउंड रिअलिटी जी आहे ती त्याला पाठबळ देणारी आहे. अगदी धन्यवाद रजत या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. त्यामुळे सुरेशच्या शरणागतीनंतर आता केवळ 2च नक्षलवादी हे उरल्याचं कळतंय. त्यामुळे सेंट्रल कमिटीमध्ये आता केवळ 2 नक्षलवादी उरलेले आहेत. त्यामुळे एका अर्थी नक्षलवाद्यांना हा एक मोठा धक्का मानला जातोय. BCCIच्या ब्रँड कास्ट इंजिनियरचा मुंबईमध्ये गूढ असा मृत्यू झालेला आहे. IPLसाठी आलेल्या विल्यम लेग्नफोर्डचा ट्रायडंटमध्ये मृत्यू झालाय. 24 मार्चपासून यानं हे ट्रायडंट हॉटेलमध्ये IPL मॅचच्या निमित्तानं तो वास्तव्यास होता. तर 29 मार्चला मॅच संपल्यानंतर यान हे त्यांच्या 2715 या रूमवरती आलेले होते आणि 30 मार्च रोजी रिसेप्शनिस्टनं त्यांच्या खोलीमध्ये फोन केला असता कोणताही प्रतिसाद हा मिळालेला नव्हता. त्यानंतर हॉटेल कर्मचारी त्यांच्या रूमवरती गेले असता कोणताही प्रतिसाद मिळत नसल्यामुळे मास्टर चावीनं ही रूम उघडण्यात आली आणि यामध्ये ते मृत्युमुखी पडल्याचं दिसून येत आहे. याचीच माहिती ट्रायडंट हॉटेलच्या डॉक्टरांना देण्यात आली आणि डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. या प्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यामध्ये अपमृत्यूची नोंद ही करण्यात आलेली असून पोलीस सध्या सखोल तपास करतायत. बोंधू अशोक खरातवरती स्पॉट व्हिजिटच्या नावाखाली लाखो रुपयांची लूट. लोकांच्या घरी, कार्यालयामध्ये, व्यवसायाच्या ठिकाणी जाण्यासाठी खरातनं 5 लाख रुपयांपर्यंत आकारणी केली. भक्तांकडून त्यानं 20 लाख रुपये देखील उकळल्याची माहिती आहे. बोंधू अशोक खरातला उद्या कोर्टामध्ये हजर करणार. उद्या त्याची पोलीस कोठडी संपतीये. खरातच्या नाशिकमधील कार्यालयामधून SITनं महत्त्वाचे पुरावे जप्त केले. SIT नवे पुरावे कोर्टाकडे सादर करणार आहे. कोरेगाव पार्कचा परिसर सर्वात महागडा, त्यामुळे या मालमत्तेची किंमत 100 कोटींहून अधिक असल्याची माहिती. खरातच्या सीएकडे एवढे पैसे कुठून आले? अशोक खरातचा या संपत्तीशी संबंध आहे का? SIT या मालमत्तेची चौकशी करणार का? असे सवाल उपस्थित. बोंधू अशोक खरातवरती 11वा गुन्हा दाखल. जमीन खरेदी व्यवहारामध्ये फसवणूक केल्याच्या जमीन मालकाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल. खरातसह पत्नी कल्पना खरात, शिर्डीतला मध्यस्थ अरविंद बावके, किरण सोनावणे आणि अशोक तांबे यांच्यावरतीही गुन्हा दाखल. नांदेडमध्ये अजून एका बोंधूबाबाचा पर्दाफाश. बद्दूर इथून बोंधूबाबा ज्ञानेश्वर नागोराव कोरडेला ताब्यात घेतलंय. अंगामध्ये आल्याचं बनाव जनतेसमोर तो करत असायचा, तर फसवणूक करत असल्याचा आरोप होतोय. गुन्हा दाखल का करताय असं म्हणत समर्थकांनी चक्क पोलिसांचीच कॉलर धरली. मंत्री नरहरी झिरवाळांच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी अखेर गुन्हा दाखल. ट्रान्सजेंडरच्या तक्रारीनंतर तिच्या भावाविरोधामध्येच कफ परेड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. अन्न आणि औषध प्रशासनामध्ये नोकरीची मागणी केल्याचा, त्याबरोबरच व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा FIR मध्ये आरोप आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षातल्या 2 मंत्र्यांवरती नाराज असल्याची जोरदार चर्चा. 2 मंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये पक्षाची ताकद ही कमी होत असल्यामुळे शिंदे नाराज असल्याची माहिती आहे. या अकार्यक्षम मंत्र्यांना लवकरच नारळ दिला जाण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री शिंदे दीपक केसरकरांवरती प्रचंड नाराज असल्याची सूत्रांची माहिती. केसरकरांनी एकनाथ शिंदेंची चुकीच्या व्यक्तीसोबत भेट घडवून आणल्याचं नेत्यांचं मत आहे. वरिष्ठांकडून केसरकरांना समज देण्यात आल्याची सूत्रांची माहिती. मुंबई महापालिका आयुक्त पदासाठी अश्विनी भिडे यांचं नाव जवळपास निश्चित. आज अधिकृतपणे भिडेंच्या नावावरती शिक्कामोर्तब होण्याची शक्यता. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यामध्ये काल बैठक संपन्न. बैठकीमध्ये असीम गुप्ता आणि अश्विनी भिडेंच्या नावाची चर्चा झाली. राष्ट्रवादीच्या घटनेमध्ये आणखी काही बदल. अल्पसंख्याक, सामाजिक आणि ओबीसी सेल घटनेमधून काढले. नव्या संविधानामध्ये फक्त युवक, विद्यार्थी, महिला आणि सेवा दल सेल. 28 फेब्रुवारीला राष्ट्रीय अध्यक्ष निवडीदरम्यान घटनेमध्ये बदल. बुलढाण्याच्या जळगावच्या जामोद नगर परिषदेच्या सभेमध्ये अभूतपूर्व गोंधळ. चक्क सभापती नगरसेवकांना सभागृहामध्ये खाली बसून नोंदवलाय प्रशासनाचा निषेध. प्रलंबित विकास कामं आणि शहरातील अस्वच्छता यावरून गदारोळ. शिवसेनेचे पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांच्यावरती किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी. विजय शिवतारेंच्या कन्या डॉक्टर ममता शिवतारेंनी वडिलांसाठी स्वतःची किडनी दान केली आहे. गडचिरोलीमध्ये आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांची गळफास घेऊन आत्महत्या. एकलव्या निवासी मॉडेल स्कूलमधील धक्कादायक प्रकार. आत्महत्येपूर्वी प्रिन्स मेश्रामनं उत्कृष्ट तबला वादन केलेलं होतं. कार्यक्रमाच्या 20 मिनिटांनंतर प्रिन्सनं आत्महत्या केली. बीड तालुक्यातील मांजरसुंबा गावामध्ये प्रेमप्रकरणामधून तरुणाला बेदम मारहाण. मारहाणीनंतर 23 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या. तरुणानं लिहिलेल्या सुसाईड नोटवरून 4 विरोधात गुन्हा दाखल. मुलीनेच बोलून घेतलं होतं. 10 वाजता माझा मुलगा बाहेर पडला आणि सगळ्यांनी चौकून बोलून घेतल्यावर मग गेला माझा. गेल्यावर चुलत्याने बघितलं. सगळ्यांनी येडा टाकला त्याला. सगळ्यांनी येडा टाकल्यामुळे घरात हाणलं. पाय बांधू हाणलं तिकडं. माझ्या ज्याच्या लेकराने आत्महत्या केला तशी त्यांना बी लय कडक शिक्षा व्हावा. हत्येच्या 3 घटनांनी सांगली जिल्हा हादरला. जत तालुक्यामध्ये 2 तर सांगली शहरामध्ये 1 हत्या. जतच्या बिळूर इथं एका व्यक्तीचा तर वळसंग इथं महिलेचा मृतदेह आढळल्यामुळे खळबळ. सांगली शहरात देखील एका तरुणाचा मृतदेह आढळलाय. बुलढाण्याच्या देऊळगाव राजा तालुक्यातील धोत्रा नंदई या गावामध्ये अफूच्या शेतीवरती पोलिसांची कारवाई. कांद्याच्या शेतामध्ये लावलेली 45 लाख रुपयांची 111 किलो वजनाची अफूची झाडं पोलिसांकडून जप्त. कोल्हापुरात मौज मजेसाठी घरफोडी करणारी टोळी जेरबंद. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. सोन्या चांदीच्या दागिन्यांसह 21 लाखांचा मुद्देमालही जप्त. कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 5 घरफोड्यांसह 7 गुन्ह्यांचा उलगडा. नंदुरबारच्या धडगाव तालुक्यामध्ये बोगस डॉक्टरचा भांडाफोड. सातपुड्याच्या दुर्गम भागामध्ये 12वी पास बोगस डॉक्टर करत होता उपचार. बंगाली डॉक्टर करत होता आदिवासींच्या जीवाशी खेळ. बाबू मंडळ असं बोगस डॉक्टराचं नाव आहे. वर्ध्याच्या सेवाग्राममध्ये अचानक दुचाकीला आग लागली. काही क्षणामध्ये संपूर्ण बाईकनं पेट घेतला. पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांकडून आग विझवण्याचा प्रयत्न. अहिल्यानगर जिल्ह्यातील शनिशिंगणापुरातील शनैश्वर देवस्थान ट्रस्टच्या कर्मचाऱ्याचं आमरण उपोषण. 7 महिन्यांचं थकीत वेतन तात्काळ देण्याची मागणी. त्याबरोबरच सगळ्या कर्मचाऱ्यांना आरोग्य सेवा सुविधा त्वरित लागू करण्यासह इतर मागण्यांसाठी उपोषण. यंदा मिठी नदी नाले सफाईसाठी अंदाजे 29 कोटीपेक्षा अधिक खर्च केला जाणार. 3 फेजमध्ये वेगवेगळे 3 कंत्राटदार मिठी नदीची सफाई करणार. 2 कंत्राटदार पुढील 2 दिवसामध्ये काम सुरू करणार. 3ऱ्या कंत्राटदाराशी बोलणी सुरू आहे. ठाणे महापालिकेचा 6,221 कोटी 12 लाखांचा अर्थसंकल्प सादर. पालिका आयुक्त सौरव राव यांनी अर्थसंकल्प जाहीर केलाय. आमदार संजय केळकर यांचीही उपस्थिती. सोलापूर महापालिकेचा 2026-27 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर. महापालिकेचा 1,049 कोटींचा अर्थसंकल्प सर्वसाधारण सभेमध्ये मंजूर. सोलापूरकरांना कोणताही नवा कर नाही. भाजपचे नगरसेवक आणि शिवसेनेच्या गटनेत्यांमध्ये वाद.
उन्हाळी सुट्टीत मुंबई गोवा रेल्वे मार्गावरती विशेष साप्ताहिक गाडी चालवली जाणार. 5 एप्रिलपासून 7 जून या कालावधीमध्ये मुंबई CSMT ते मनमाड आणि मडगाव ते मुंबई अशी विशेष साप्ताहिक ट्रेन चालवली जाणार. एल्फिस्टन पुलाच्या कामासाठी मध्य रेल्वेवरती आज आणि उद्या रात्रकालीन ब्लॉक काळामध्ये भायखळा ते दादर दरम्यान अप डाऊन दोन्ही मार्गावरील लोकल बंद राहणार. CSMT ते कुर्ला, CSMT ठाणे, CSMT अंबरनाथ आणि ठाणे CSMT या लोकल फेऱ्या रद्द राहणार. मुंबईत वीज पुरवठा करणाऱ्या बेस्ट, अदानी आणि टाटा कंपन्यांच्या वीज दरामध्ये कपात. उद्यापासून नवे दर लागू होणार. मे महिन्याच्या बिलामध्ये ग्राहकांना दिलासा मिळणार. भंडाऱ्याच्या तुमसर पंचायत समितीची वीज कापली. बिल थकीत असल्यामुळे वीज कंपनीची कारवाई. वीज कंपनीकडून पंचायत समिती अधिकाऱ्यांना वेळोवेळी माहिती देऊन देखील निर्णय. म्हाडाच्या 2640 घरांच्या विक्रीसाठी अर्ज नोंदणी सुरू. विकासकांकडून प्राप्त झालेल्या या घरांचा मालमत्ता कर, देखभाल कर थकीत असल्यास म्हाडा भरणार. महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधींना मुंबई विद्यापीठामध्ये प्रवेश नाकारला. तुषार गांधी हे बौद्ध भिक्षू यांच्या सत्याग्रहाला पाठिंबा देण्यासाठी आलेले असताना त्यांना प्रवेशद्वारावरती जबरदस्तीनं थांबवलं. वसई विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी सेवेमधून निवृत्त. भावनिक वातावरणामध्ये पार पडला निरोप समारंभ. महापौर अजीव पाटील, उपमहापौर मार्शल लोपेस, विरोधी पक्षनेते मनोज पाटील आणि अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. धाराशिवच्या तुळजाभवानी मंदिरामध्ये चैत्र पौर्णिमा उत्सवासाठी जय्यत तयारी. 3 एप्रिलपर्यंत देवीचा चैत्र उत्सव, तर मुख्य प्रवेशद्वारातून भाविकांना दर्शन बंद. बिडकर पायऱ्याच्या माध्यमामधून दर्शनासाठी मंदिरामध्ये सोडणार आहेत. तुळजापुरामध्ये दर्शनाच्या नावाखाली अल्पवयीन मुलांकडून भाविकांची लूट. दर्शनासाठी सोडतो असं म्हणून फसवणूक करत असल्याचं उघड. भाविकांनी व्हिडिओ काढून समोर आणलाय प्रकार. पोलीस आणि महसूल प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचं समोर. धुळ्यातील खानदेश कुलस्वामिनी एकविरा देवीच्या यात्रोत्सवाची तयारी पूर्ण. यात्रोत्सवाला उद्यापासून सुरुवात. नवस पेडण्यासाठी दर्शनासाठी भाविकांची गर्दी होणार. प्रशासनाकडून मंदिर परिसरामध्ये बॅरिकेड लावत सुरक्षा व्यवस्था देखील तैनात. महावीर जयंतीनिमित्त भिवंडीमध्ये मटण चिकन दुकानं बंद. शासनाच्या निर्देशानुसार दरवर्षीप्रमाणे यंदा देखील महापालिकेकडून दुकानं बंद ठेवण्याचे आदेश. शहरामध्ये धार्मिक भावना जपण्यासाठी आणि शांतता राखण्यासाठी हा उपक्रम आहे. वर्ध्यामध्ये बचत गटांनी तयार केलेल्या विविध उत्पादनांचं प्रदर्शन. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त नव तेजस्विनी महोत्सव. बचत गटांना बाजारपेठ उपलब्ध करून देणं आणि आर्थिक सक्षमीकरणाला चालना देण्याकरता हे प्रदर्शन. मेड इन पाकिस्तान सौंदर्य प्रसाधनांचा संभाजीनगरमध्ये सुळसुळाट. 3 दुकानांवरती छापे. 60,000चा मुद्देमाल जप्त. आरोग्याला धोकादायक होत आहेत पाकिस्तानी सौंदर्य प्रसाधनं, तर पाकिस्तानी क्रीम्स लावून झाल्या आहेत किडण्या खराब. वसईच्या कोळीवाडा परिसरामध्ये मृतदेह नेण्यासाठी आलेल्या महापालिकेच्या शववाहिनीची दुरावस्था. शववाहिनीच्या आत फाटलेल्या सीट्स, लादीचे तुकडे आणि दारूच्या बाटल्या आणि अस्वच्छतेचा कळस. गाडीचा दरवाजा चालू अवस्थेमध्ये उघडत असल्यामुळे सुरक्षेचा प्रश्नही गंभीर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.